नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग आणि ऋषिकेश रूममध्ये असतात. तर त्यांना लोकांचे खूप काही कॉल्स येत असतात. तर सारंग म्हणतो की दादा हे बघ, आपल्या दोघांना सुद्धा खूप कॉल्स येतात, उत्तरं देऊन देऊन आता मी कंटाळलो. आणि तेवढ्यात ऋषिकेशला संदीप नावाच्या माणसाचा एक कॉल येतो. तर त्याने जो व्हिडिओ पाठवलेला असतो, तर ऋषिकेश तो व्हिडिओ बघतो. तर त्यामध्ये सौमित्र आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाची जी पोस्टर लावलेली असतात, तर सयाजीरावच्या माणसांनी ती पूर्णपणे जाळून टाकलेली असतात. तर सारंग म्हणतो की बापरे, हे बघ, आता सयाजीरावांच्या माणसांनी सौमित्राची ती पोस्टर सुद्धा जाळीत. तेव्हा ऋषिकेशला सुद्धा टेन्शन येते आणि तो सारंगला म्हणतो की आता ही बातमी तर सर्वत्र पोहोचणार, मग या दोन्ही घटनांना आवर घालणे तर खूप कठीण जाणार. आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर आणखीन एक मेसेज येतो. तर त्यामध्ये ऋषिकेश बघतो तर सयाजी काकांचे माणसं आणि ऋषिकेश यांचे गावातील काही माणसं यांच्यामध्ये वादावाद ह्या लग्नावरून सुरू झालेली असते. ते बघून तर ऋषिकेशला आणखीन टेन्शन येते, आणखीनच घाबरतो आणि दादा, गावातील हा प्रॉब्लेम आता वाढत जाणार, मला सौमित्र दादाची खूप काळजी वाटायला लागली. ऋषिकेश म्हणतो की अरे, त्याच्या जीवाला तर धोका आहे, परंतु त्याच्यासोबत त्या मुलीचा सुद्धा जीव त्याने धोक्यात घातला. तरी मी वेदांतला सांगून ठेवले, इतर अनेक जणांना मी सांगून ठेवले की काही कळले तर लगेच सांगा म्हणून, परंतु सयाजी काका काय करतील याचा थांगपत्ता नाही लागत. सौमित्राला कसे आणि कुठून संरक्षण द्यायचे तेच मला आता कळत नाही, म्हणून ऋषिकेशला सुद्धा आणखीन टेन्शन येते. सारंग म्हणतो की तो कुठे गेला हे जर कळले तर आपण त्याला संरक्षण देणार ना दादा, आता खरंच मला काळजी वाटायला लागली. ऋषिकेश म्हणतो की सारंग, तू काळजी करू नको, आपण त्याला शोधू. त्यानंतर इकडे नाना टेन्शनमध्ये रूममध्ये असतात. जेवायला काही येत नाही म्हणून जानकी त्यांच्यासाठी रूममध्ये ताट घेऊन येते आणि नाना, आता कोणतेही कारण देऊ नकास, बाहेर सुद्धा जेवणासाठी तुम्ही आले नाहीत आणि जेवण घशाच्या खाली जात नाही अशी कोणती कारणं नको, म्हणून जानकी आपल्या हाताने नानांना भरवायला जाते. तर नाना म्हणतात की हे बघ पोरी, खरंच घशाच्या खाली घास जात नाही, माझी इच्छाच मेली ग, म्हणून नाना आणखीन रडतात. तू आग्रह नको करू. तर जानकी विचारते की असं कसा आग्रह नको करू, तुम्हीच म्हणत असतात की काही झाले, कितीही मोठं संकट आले तर अन्नावर कधी राग काढायचा नसतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणून जानकी पुन्हा नानांना घास भरवते. तेव्हा जानकी नानांना म्हणते की आता हे संपवा, आता औषधं तुम्हाला घ्यायची. तर नाना जानकीचे ऐकतात आणि जेवण करतात. जानकीला म्हणतात की अगं पोरी, खरंच किती माया करतेस ग, पण काय करू, हातातोंडाशी आलेला सुकाचा घास असा निसटला. इतक्या वर्षाची तुटलेली ही मैत्री पुन्हा जुळली होती ग, आणि ते पण तुझ्यामुळे, पण ती अशा पद्धतीने तुटेल असे वाटले नव्हते ग, म्हणून नानांना खूप वाईट वाटत असते. तेव्हा जानकी म्हणते की सॉरी नाना, हे सर्व माझ्यामुळे झाले, मला कुठून ही दुर्बुद्धी सुचली आणि हा घाट मी सर्व घातला. माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हते की पुढे जाऊन असे काही आपल्यासोबत घडेल, आपल्या सगळ्यांना ते फेस करावे लागेल. नाना, सर्वांचे भले व्हावे याच दृष्टीने मी विचार केला होता. तेव्हा नाना म्हणतात की अगं जानकी, तू सर्व हे चांगल्या मनाने केले होते, परंतु माती खाल्ली ती आपल्या सौमित्राने, आणि खरंच मला सौमित्राचा खूप राग आलेला आहे. तर त्या सयाजीचे काय झाले असेल, त्याचे तर पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ग, लग्न मोडलेली मुलगी म्हणून तिच्या माथेवर हा शिक्का बसणार, हा सर्व विचार करून जीव माझा खालीवर होतो. हे सर्व त्या सौमित्रमुळे घडले, त्याचा राग सुद्धा येतो आणि काळजी सुद्धा वाटते. तो सयाजी काय करेल सांगता येत नाही, तो त्याचा राग कुणावर आणि कसा काढेल हे भरोसा नाही. तर सारंग हे सर्व गुपचूप ऐकत असतो आणि जानकी, तू ऋषिकेशला सावध राहायला सांग. तर तेव्हा जानकी म्हणते की नाना, तुम्ही काळजी करू नका, सर्वजण व्यवस्थित असेल आणि सौमित्र भाऊजी नक्की व्यवस्थितच असतील, मी सांगते तुम्हाला, खाऊन घ्या. तर सारंग धावतच जातो. नंतर इकडे कावेरी ही जे काही गावात घडलेले असते ते मोबाईलवर बघत असते आणि बाई बाई ग असे म्हणून डोक्याला हात लावत असते. तर सयाजीराव म्हणत असतो की आता हे सर्व घडणार, आणि तेवढ्यात बाळाभाऊ हे दामले वकिलांच्या ऑफिसमध्ये जो माणूस काम करत असतो त्याला पकडून घेऊन येतात. तर सयाजीराव विचारतात की कोण आहे, तर तो माणूस हा हातापाया पडत असतो आणि प्लीज मला सोडून द्या असे विनवण्या करत असतो. तर बाळाभाऊ म्हणतात की दे दामले आहे ना, ज्यांच्या मुलीबरोबर सौमित्र पळून गेला, तर त्यांच्या ऑफिसमध्ये हा काम करतो. तेव्हा सयाजीराव त्या माणसाची गचंडी धरतात आणि कुठे तो प्रेमवीर असे धमकावून विचारतात. तर तो माणूस सांगू लागतो की बहुतेक ती मुंबईला गेले असतील. तर सयाजीराव विचारतो की कुठे, तर तो माणूस म्हणतो की ताईसाहेबांची जी मावशी असते ना तिच्याकडे गेले असतील, ते बहुतेक मला सुद्धा माहिती नाही.
तेव्हा सयाजीराव हसतो आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतो की किती गुणी बाळ आहे आणि तुला तिच्या मावशीचा पत्ता सुद्धा माहिती असेल. तेव्हा तो माणूस गप्प बसतो. तर सयाजीराव त्याच्या कानामागे देतो आणि तुझ्या आता दातखिळी बसली का असे धमकावत विचारतो. तेव्हा तो माणूस मारू नका आणि बाळाभाऊला म्हणतात की याला घेऊन जा, याने जर पत्ता तिथे व्यवस्थित नाही सांगितला तर याला तेथेच ठोका आणि फेकून द्या. तेव्हा लगेच सयाजीचे माणसं त्या माणसाला पकडून घेऊन जातात आणि सयाजीराव हे बाळाभाऊला म्हणतात की त्या सौमित्राला सुद्धा माझ्यासमोर उभा केला पाहिजे. तेव्हा बाळाभाऊ त्या माणसाला घेऊन निघून जातात. तर कावेरी म्हणते की हे सर्व करायलाच पाहिजे का. तेव्हा सयाजीराव भयंकर चिडतो आणि माझ्या ऐश्वर्याला त्याने रडवले, दगाबाज बापाचा दगाबाज पोरगा. आता हा सया त्याला सोडत नसतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही रूममध्ये तिला सौमित्रबरोबरचे सर्व भेटल्यापासूनचे क्षण आठवतात आणि जेव्हा जे एकमेकांना अंगठी घालून ते एकमेकांना पेढा भरवत असतात तर तेवढ्यात अवंतिकेचा कॉल आलेला असतो. हे सर्व आठवून ऐश्वर्या खूप चिडते आणि माझ्यापेक्षा त्या सौमित्रेला ती मुलगी जास्त महत्त्वाची वाटली का, त्यामुळे सुमित्र तुला आता मी सोडणार नाही, तुला मी तुझी खरी जागा दाखवणारच, आय हेट यू, म्हणून ऐश्वर्या आपला भयंकर राग व्यक्त करत असते. म्हणून ती आपल्या रूममध्ये खूप रडत असते आणि तेवढ्यात सारंग हा गुपचूप सयाजीरावांच्या बंगल्यावर येतो आणि त्याच्या माणसावर लक्ष ठेवून तो गुपचूप ऐश्वर्याच्या रूम जवळ लपून छपून येत असतो. तेव्हा ऐश्वर्या तिथे असते आणि वहिनी असे जोरात तो म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या त्याला बघून त्याच्याकडे येते आणि तू येते काय करतोस म्हणून ती त्याच्या माणसांना आवाज देते. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी मी जर आत्ता नाही बोललो तर खूप मोठा अनर्थ होईल, प्लीज मला आत्ता बोलून दे. तेव्हा सयाजीरावांचे माणसं येतात तर सारंग लगेच तेथून पळून जात असतो. तर सयाजीरावांचे माणसं त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे येत असतात आणि सारंगला धरतात. तेव्हा सारंग म्हणत असतो की मी काही करणार नाही, मला फक्त म्हणजे सोडून द्या. तेव्हा ऐश्वर्या समोर येते आणि त्याला सोडून देण्यासाठी सांगते आणि त्या माणसाला ती जायला सांगते. तर सारंग पुढे येतो आणि वहिनी मला महत्त्वाचे बोलायचे. तर लगेच ऐश्वर्या त्याला बोलायचे थांबून आपण बाजूला जाऊन बोलूयात असे म्हणून त्याला बाजूला घेऊन जाते. ऐश्वर्या म्हणते की जे काही बोलायचे असेल ते पटकन बोल. तर सारंग वहिनी मला एवढंच. तर लगेच ऐश्वर्या म्हणते वहिनी बहिणी मला म्हणायचे नाही. तेव्हा सारंग म्हणतो की मला माहिती आहे जे काही झाले ते खूप वाईट झाले, असे व्हायला नको होते, पण कोणी हे सर्व मुद्दामून नाही करत, प्रेमाच्या भरात हे सर्व माणूस वागत असतो. तर ऐश्वर्या म्हणते की अच्छा बराच अनुभव दिसतो रे तुला, इतकी कशी प्रेम प्रकरण तुझी झाली. तर सारंग म्हणतो माझे तसले काही झालेले नाही. ऐश्वर्या म्हणते की नाही ना, मग कशाला इतके तोंड वर करून इकडे बोलण्यासाठी आलास, माझे डोळे पुसण्यासाठी आलास का, गरज नाही मला कुणाची आणि चल निघ. तर सारंग म्हणतो की प्लीज ऐकून घ्या. सारंग म्हणतो की मला माहिती आहे की हे सर्व झाल्यामुळे सयाजी काका सुद्धा खूप संतापले आणि तुम्हाला सुद्धा खूप राग आला, परंतु सयाजी काकांना तो राग कुणावर तरी काढायचा, परंतु तो राग मी तुम्हाला सांगतो की माझ्यावर काढा. जे काही करायचे असेल ते माझे करा, हवं तर मला मारून टाका, पण माझ्या कुटुंबातील कुणाला काही करू नका, म्हणून सारंग ऐश्वर्यासमोर हात जोडतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की का तुझी काय चूक यात सर्वात, तो लग्नाचा प्रस्ताव घेऊन आमच्या घरी आला होता का, नाही ना, तुझी ती जानकी वहिनी तुझा तो ऋषिकेश दादा ते आले होते लग्नाचा प्रस्ताव घेऊन आणि तो तर म्हटला होता की जर काही झाले तर माझी मान आणि तुमची तलवार, मग त्यांनाच फेस करून दे, माझ्या डॅडाचा राग, तुझा काय संबंध या सगळ्यामध्ये. सारंग म्हणतो की अहो तुमचा मुद्दा बरोबर आहे, परंतु जानकी वहिनी आणि आमचा ऋषिकेश दादा आमच्या रणदेवे कुटुंबाची शान आहेत, म्हणजे सर्व काही तेच करतात, आई नाना यांच्या सर्वांचा डोलारा त्यांच्यावरच आहे. माझे काय, मी साधा गरीब माणूस शेतकरी आहे, माझे जर काही बरे वाईट झाले तर घराला फार प्रॉब्लेम नाही होणार, त्यामुळे मी सांगतो की जो राग काढायचा तो माझ्यावर काढा, हवं तर मला उडवून टाका, परंतु माझ्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला काही करू नका, त्यांच्या जीवाला जर काही झाले तर आमचे घर कोलमडून पडेल. म्हणून सारंग खूप रडून ऐश्वर्यासमोर हात जोडलेले असतात. मी तुम्हाला जे काही करायचे असेल ते माझे करा. ऐश्वर्या म्हणते की हे असे कोणी कोणासाठी जीव देत नसतात. तर सारंग म्हणतो की आमच्यात तसे असते, हे बघा सौमित्र दादा आम्हाला न सांगता सर्वांना सोडून गेला, पण देवा शपथ मी तुम्हाला सांगतो की घरच्या विचाराने तो तडफडत असेल, आमच्या आईनी नानांनी दादानी वहिनीने आमच्या रक्तात हे भिनवले, म्हणून कदाचित सयाजी काका हे जीव घेतील माहिती असून सुद्धा
सत्य सांगण्यासाठी जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा येथे आले होते. माझ्यासाठी, आमच्या घरासाठी आणि सौमित्र दादासाठी जे काही असेल ते हसत हसत स्वीकारायला तयार होतील. म्हणूनच मी तुम्हाला हात जोडून सांगतो की तुम्ही त्यांच्या जीवाला काही करू नका. जो राग काढायचा तो माझ्यावर काढा. मी आलो येते, माझा जीव घ्या, पण माझ्या कुटुंबाला आणि ऋषिकेश दादा, जानकी वहिनी यांना काही करू नका प्लीज. हवं तर मी तुमच्या पाय पडतो. तेव्हा ऐश्वर्या रागाने इनप असे ओरडते. माझे डोकं सटकण्याच्या अगोदर तू येथून निघ. तुला जे सांगायचे होते ते मला व्यवस्थित कळले. तुझा हा इमोशनल ड्रामा मला ऐकायचा नाही. तू इथून चालता हो. चल निघ इथून. तर सारंग आपले डोळे पुसतो आणि शेवट आणि हात जोडतो. ऐश्वर्या रागाने म्हणते की चल निघ म्हणते ना, तर सारंग नाईलाजाने खाली मान घालून तेथून निघून जातो. ऐश्वर्याला मात्र तेच बोलणे आठवत असते आणि आपल्या हातातील अंगठीकडे तिचे लक्ष जाते आणि रागाने ती आतमध्ये येते आणि डॅडा मी जरा जाऊन आलेच म्हणून गाडीची चावी घेते. तर सयाजी काका विचारतात की अगं ऐश्वर्या कुठे निघालीस? तर ऐश्वर्या काही उत्तर न देता निघून जाते. कावेरी तिला अडवते, परंतु सयाजी काका म्हणतात की जाऊन दे तिला, बहुतेक लॉंग ड्रायव्हिंगसाठी गेली असेल. त्यानंतर इकडे ऋषिकेश आपला मित्र इन्स्पेक्टर वेदांत याच्याशी बोलत असतो आणि त्याला सौमित्राचे फोटो आणि सर्व काही लोकेशन वगैरे पाठवतो. तर तेवढ्यात तेथे जानकी येते आणि कुणाशी बोलतात असे विचारते. तर ऋषिकेश म्हणतो की हो, मुंबईला असतो तो. आत्ताच मी त्याला सौमित्राचा फोटो आणि नंबर पाठवला. मी त्याला शोध घेण्यासाठी सांगितले आणि काही जर झाले तर मला कळव असे. तर जानकी म्हणते की बरं झाले. सौमित्र भाऊजी लवकरात लवकर सापडायला हवेत. सयाजीरावांची माणसं त्यांच्या मागावर असतील. सयाजीरावांना आपण सर्व खरं सांगितले, परंतु आता जे काही विस्कटलेले आहे ते आपल्याला सांधावे नक्की लागतील. ऋषिकेश म्हणतो की तोच प्रश्न आहे. सौमित्राचा पत्ता लागेपर्यंत हे जे काही वादळ उभे राहिले ते कसे शांत करायचे तेच कळत नाही. जानकी म्हणते की देव करो सौमित्र भाऊजी जिथे कुठे असतील तर तेथे सुखरूप असो. बाकी सर्व मी ठीक करेल. पण तर ऋषिकेश विचारतो की पण काय? तर जानकी म्हणते की सॉरी ऋषिकेश, हे सर्व माझ्यामुळे झाले. मी हा सर्व घाट घातला नसता तर इतकं मोठं रामायण घडलेच नसते. सौमित्र भाऊजी लवकरात लवकर सापडायला हवे. जर त्यांना काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. म्हणून जानकी खूप रडू लागते. तर ऋषिकेश तिला प्रेमाने समजावतो. सौमित्राला काही होणार नाही असे जानकीला म्हणतो. त्यानंतर इकडे मुंबईला सौमित्राला खूप टेन्शन येते. तर अवंतिका त्याला समजावते. तर सौमित्र म्हणतो की अगं प्रश्न माझ्या घरच्यांचा नाही, ते सयाजीरावची माणसंही थांगपत्ता व्यवस्थित घेत असतील आणि काय करतील नेम नाही. तर दामले सर म्हणतात की म्हणूनच मी तुम्हाला येथे भेटण्यासाठी आलोत. तिकडे सर्वजण अगदी मन लावून शोध घेतात. तुझा भाऊ सुद्धा तुला शोधतो आणि सयाजीरावांची माणसं सुद्धा. त्यामुळे चुकूनही तेथे जाण्याचा विचार मनामध्ये आणू नका. सर्व वातावरण शांत होईपर्यंत आपल्याला सर्व काही व्यवस्थित हँडल करावे लागेल. तेव्हा सौमित्र आणि अवंतिकाला आणखीन टेन्शन येते. अवंतिका म्हणते की डॅड असे किती दिवस आम्ही लपून राहणार? पुढे काहीतरी करावे लागेल. तर दामले सर म्हणतात की हे बघा, प्रेमासाठी तुम्ही हे पाऊल उचलले, मग सहन तर करायलाच हवं. तेव्हा सौमित्र म्हणतो की मला तर टेन्शन आले तिकडे घरी सुद्धा. तेव्हा अवंतिका सौमित्र जवळ येते आणि सौमी फक्त थोडे दिवस, सगळं नीट होईल म्हणून त्याला समजावते. त्यानंतर इकडे सुमित्रा देवाजवळ सौमित्रासाठी प्रार्थना करते की त्याला सुखरूप ठेव आणि सयाजीरावांच्या मनाला चांगली सद्बुद्धी दे. हे जे काही वादळ आले ते देवा शांत कर. मान्य आहे मला सौमित्राने चूक केली, परंतु त्याची शिक्षा मात्र निष्पाप लोकांना देऊ नकोस. सयाजीरावांच्या मुलीचं एका चांगल्या मुलाशी लग्न होऊन दे. तेवढ्या तिथे जानकी येते. जानकी म्हणते की तुळशीजवळ दिवा लावते आणि सुमित्राला म्हणते की करायला गेले एक आणि झाले एक. वाटले होते की दोन्ही कुटुंबातील वैर मिटेल, पण आता ते आणखीन वाढेल असे वाटायला लागले आणि माझी चूक झाली म्हणून ती सुमित्राला सॉरी बोलते. मला काळजी वाटायला लागली की यातून मार्ग निघेल की नाही. तर सुमित्रा म्हणते की मला काय वाटते ते सांगू. ऐश्वर्याला जर तिच्या मनासारखा नवरा मिळाला तर सयाजीराव शांत होतील आणि हे वादळ मिटेल, पुन्हा सर्व पहिल्यासारखे होईल. तेव्हा जानकी म्हणते की देव करो आणि असेच हो. दोघी देवाला हात जोडून प्रार्थना करतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या ही रणदिव्यांच्या घरी येते आणि रडण्याचे नाटक करून मी या घरातून निघते, परंतु या घरातून माझं पाऊल निघत नाही. मी मनाने ऑलरेडी रणदिवे झाले, मला आता माझ्या घरातून बाहेर नाही जायचे म्हणून खूप रडण्याचे नाटक करते. म्हणूनच मी तुमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवते की या दोन घराण्यातील हे वादळ मिटण्यासाठी मी सारंगशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा जानकी सारंगला विचारते की सारंग भाऊजी, तुम्हाला जर मान्य असेल तर तुम्ही या लग्नाला होकार द्या. तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही.
सारंग मात्र विचारात पडलेला असतो. तर आता सारंग काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.